विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल। विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात काशीखंड आख्यान ग्रंथाचे वाचन आजपासून भक्तिमय वातावरणात सुरू करण्यात आले। या धार्मिक उपक्रमाचा शुभारंभ युवा उद्योजक महेश सेठ झोडगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला। यावेळी मंदिर परिसरात भाविकांची उपस्थिती होती। श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून काशीखंड आख्यान ग्रंथाचे वाचन सुरू करण्यात आले आहे। पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिराला परिसरातील नागरिकांच्या धार्मिक आणि श्रद्धेच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे। श्रावण मासात या मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असून ग्रंथवाचनाच्या माध्यमातून भाविकांना धार्मिक व आध्यात्मिक विचारांचे श्रवण करण्याची संधी मिळणार आहे। महिला मंडळाच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे। दीपप्रज्वलन कार्यक्रमावेळी सुदाम गांधले, राजू परदेशी, नंदू भगत यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळातील महिला सदस्य, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रावण मासाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक उपक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याबाबतची माहिती जीवन धर्माधिकारी देवा यांनी माध्यमांशी बोलताना दिली। श्रावण मासात नागरिकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक उपक्रमात सहभागी होऊन ग्रंथवाचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। भिंगार सरपंगल्ली इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे फार पुराण देवस्थान आहे। तर अधिक महिन्यात आमचं ठरलं होतं की या ठिकाणी काशीखंड आख्यान चालू करायचं श्रावणामध्ये। श्रावण मास निमित्त आज श्रावण शुक्ल पक्ष द्वितीया या निमित्तानं आज काशीखंड आख्यान ग्रंथ सर्व विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळ आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज इथं सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचं दीप प्रज्वलित महेश जोडगे, गांधले साहेब, राजू परदेशी, नंदू भगत यांनी आज इथं मोलाचं सहकार्य केलं। कविता बेरड, बहाण आणि परदेशी ताई यांनी व्यवस्थित मार्गदर्शन करून याचं उत्कृष्ट नियोजन यांच्या हस्ते सर्वांच्या हस्ते झालेलं आहे। तरी आजपासून काशीखंड आख्यान 7 दिवस चालणार आहे। तरी सर्वांचा आशीर्वाद मिळावा हीच भोले बाबा चरणी प्रार्थना।